जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने संपन्न। जिल्हा परिषद ठाणे जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट क वर्ग 3 व गट ड वर्ग 4 संवर्गातील कर्मचाऱ्यांची जिल्हांतर्गत प्रशासकीय विनंती व आपसी बदली प्रक्रिया मे 15, 2026 रोजी जे हायस्कूल सभागृह ठाणे येथे पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली। मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली। कर्मचाऱ्यांचा सहभाग, समुपदेशन पद्धतीचा वापर आणि खुली निर्णय प्रक्रिया यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया शिस्तबद्ध व विश्वासार्ह वातावरणात पार पडली। प्रक्रियेतील पारदर्शकता कायम राखण्यासाठी संपूर्ण कार्यवाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube वर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे प्रसारित करण्यात आली होती। त्यामुळे कर्मचारी तसेच नागरिकांनाही बदली प्रक्रियेचे थेट अवलोकन करता आले। यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता पद्माकर लहाने, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय कीर्ती डोईजोडे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बदली प्रक्रिया एकूण 7 टप्प्यांमध्ये राबविण्यात आली। आदिवासी व बिगर आदिवासी भागातील प्राधान्य, सेवा कालावधी, वास्तव्य ज्येष्ठता तसेच प्रशासकीय गरजांचा विचार करून समुपदेशनाच्या माध्यमातून बदल्या करण्यात आल्या। त्यानंतर विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया देखील पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली। पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदासाठी प्रशासकीय बदली प्रक्रिया निरंक राहिली असून पशुधन पर्यवेक्षक पदाच्या 2 प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या। बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता, स्थापत्य पदाच्या 2 तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या 2 प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या। आरोग्य विभागामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाची 1 प्रशासकीय बदली, औषध निर्माण अधिकारी पदाच्या 3 प्रशासकीय बदल्या, आरोग्यसेवक महिला पदाच्या 8 प्रशासकीय बदल्या तसेच आरोग्यसेवक पुरुष पदाच्या 2 प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या।